सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे। मग मंडळी, आता कसली वाट बघत आहात? या आकर्षक योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या खंडेलवाल ज्वेलर्स, केदार चौक, वरुड। बेनोडा जिल्हा परिषद सर्कल मधून भाजपची उमेदवारी संदीप उईकेंना द्या, नागरिकांची मागणी। या निवडणुकीत भाजपने बेनोडा येथील स्थानिक उमेदवाराला संधी द्या, युवकांसह महिलांची मागणी। सगळे भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिक कार्यकर्ते आहे आणि पक्षासाठी एकजुटाने आतापर्यंत आम्ही मेहनत करीत आलेलो आहे, परंतु आतापर्यंत बेनोडा गावामध्ये भारतीय जनता पार्टीने तिकीट दिली नाही आहे। पण यावेळेस आम्ही संदीप भाऊ उईके यांना तिकीट मागण्यासाठी एकत्रित झालेलो आहे। हो, मिळाली पाहिजे, नक्कीच मिळाली पाहिजे, कारण की आमचं गाव एवढं मोठं आहे। आम्हाला वारंवार काही निवडणूकमध्ये आमच्या गावाकडे लक्ष दिलं जातं का? निवडणुकीसाठी पक्ष आम्हाला एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित करतात महिलांना की तुम्ही आम्हाला जनता पार्टी पक्षांना वोटिंग करा। मग आमच्या गावांना उमेदवार का म्हणून नाही द्यायचं? एवढ्या वर्षापासून आम्हाला वंचित ठेवलं तुम्ही, आम्हाला दिलंच पाहिजे। आम्ही हक्क आहे तो आमचा आणि मिळाला पाहिजे। शहीदांचं गाव आहे, आम्ही जिल्हा परिषद पासून वंचित आहोत, म्हणजे आमच्या गावाचा निधी येते ग्रामपंचायत मधला तो खूप छोटा मिळते। आमचं आहे भारतीय जनता पक्षासोबत कितीतरी वर्षापासून संदीप भाऊ उईके त्यांनी काम केलेलं आहे आणि जनतेसुद्धा काम केलं आहे। लोकांचे प्रश्नसुद्धा त्यांनी खूप सातत्याने म्हणजे त्यांनी त्यांच्या मनापासून त्यांनी काम केलेलं आहे आणि येते ह्या 10 ते 15 वर्षात आमच्या गावाचा खूप असा विकास म्हणजे रखडलेला आहे आणि विकास काही झालेला नाही। लहान म्हणजे आपल्या गावापासून लहान छोटे गाव आहेत, त्यांचा खूप असा विकास झालेला आहे। आमच्या गावाचा विकास खुंटलेला आहे, काहीच विकास नाही, खूप समस्या आहे। भाजपने उमेदवारी न दिल्यास भाजपला देणार धक्का, संदीप उईके व भाजप कार्यकर्ते घेणार वेगळा पवित्रा। गेल्या 10 वर्षापासून संदीप उईके आहेत बेनोडा ग्रामपंचायत सदस्य, आता लढणार जिल्हा परिषद निवडणूक। मंडळी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजले असून बेनोडा जिल्हा परिषद सर्कल हा अनुसूचित जमातीकरिता राखीव असून या निवडणुकीसाठी आता इच्छुक उमेदवारांनी आपली तयारी सुरू केली आहे। काल बेनोडा येथे एकता मिशन म्हणून बैठक घेऊन संदीप उईके यांचं नाव निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी निश्चित केले आहे। संदीप उईके हे मागील अनेक वर्षांपासून भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत, त्यामुळे संदीप उईके यांना भाजपची उमेदवारी द्यावी अशी मागणी काही भाजप पदाधिकारी व स्थानिक नागरिकांनी केली आहे। भाजपने संदीप उईके यांना उमेदवारी न दिल्यास भाजप कार्यकर्ते वेगळा पवित्रा घेऊन संदीप उईके यांच्या पाठीशी उभे राहून भाजपला धक्का देणार असल्याचे सांगितले आहेत। त्यामुळे आता बेनोडा जिल्हा परिषद सर्कलमध्ये काय नवा ट्विस्ट येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। विशेष म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासात बेनोडा जिल्हा परिषद सर्कलमधून बेनोडा गावातील रहिवासी असलेला जिल्हा परिषद सदस्य न झाल्याने आता ही संधी बेनोडा गावाला द्यावी अशी प्रतिक्रिया देखील गावकऱ्यांनी दिली आहे। आम्ही नागरिकांशी बातचीत केली आहे, पाहूया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि पहिल्या टप्प्यात नगर परिषदांच्या निवडणुका होत आहे, त्यानंतर नक्कीच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका होतील आणि त्या निवडणुकींची तयारी प्रत्येक सर्कलमधून भावी उमेदवारांनी केलेली आहे। तसंच आपण आज सध्या सर्वात चर्चेत असणारा बेनोडा सर्कल जो आहे, बेनोडा जिल्हा परिषद निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी बेनोडा शहरामध्ये आलेलो आहोत आणि या बेनोडा सर्कलमधून नेमकं कोणाला उमेदवारी पक्ष देतील, विविध पक्ष आहेत आणि कोण उमेदवारीसाठी इच्छुक आहे याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत संदीप भाऊ उईके आहेत। कशासाठी तुम्हाला निवडून दिलं पाहिजे लोकांनी? काय तुम्ही त्यांचे कामं करणार आहात? काय विजन आहे तुमचं या सर्कलसाठी? कारण की या बेनोडाचा एक इतिहास आहे की आजपाव तर या बेनोड्यातून जिल्हा परिषद सदस्य झाला नाही आणि या बेनोड्यामध्ये असे काही खूप कामं आहे की जे रगडले आहे की जे जिल्हा परिषदच्या माध्यमातूनच होऊ शकते। कारण की आमचं बेनोडा गाव खूप वंचित असल्यावानी आहे, का जिल्हा परिषदच्या निधीपासून खूप वंचित आहे। त्यामुळे आमचं असं गावकऱ्यांचं सर्वांचं असं मत आहे की ह्या वेळेसनं बेनोड्यात इतिहास घडावा आणि बेनोड्यातच ह्या वेळेसनं जिल्हा परिषद मिळावी। त्यामुळं गावांच्या या मान्यावरून मी काय बेनोडा गावासाठी ते मी नाही म्हणत, तसे लोक म्हणत आहे की बा तुम्ही उभे राहा, जर का तुम्हाला जर पक्षानं तुम्ही एकनिष्ठ आहे, पक्षासोबत आजपाव तर काम केलं आहे तर तुम्हाला उमेदवारी मिळालीच पाहिजे, हा तुमचा हक्क आहे असं सगळे कारण जनता म्हणत आहे, गावातील लोक म्हणत आहे। 10 वर्षाचा माझा कार्यकाल 2010 आणि 2015 ह्या 10 वर्ष मी ग्रामपंचायतचा कार्यकाल भूषवलेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं भूषवलेला आहे। त्याचमुळं मला जनतेने डबल संधी दिली। 2010मध्ये 530 मतांनी विजय झालो आणि 2015मध्ये 580 मतांनी विजय झालो। हा माझ्यावर असलेला जनतेचा एक विश्वास आहे। त्यामुळेच मला या बेनोडा गावातील जनता अशी म्हणत आहे की एस टीचं राखीव रोस्टर आल्यामुळं
तुम्ही ह्या बेनोडा गावासाठी आम्ही तुमच्याकडे ह्या इथून पाहत आहे की तुम्ही एक जिल्हा परिषद सदस्य घडवू शकाल नाही, आम्ही घडवून आणू, हे आमच्या गावातील लोकांची मागणी आहे. त्यामुळे ह्या लोकांच्या मागणीनुसार मी त्यांना त्या उभं राहायची माझी तयारी आहे. बरं, पक्षावर तुमचा विश्वास आहे? तुम्ही एकनिष्ठ एवढ्या वर्षाच्या पक्षासोबत आहे, तर उमेदवारी देईल असा विश्वास आहे का? 100% मला वाटते की माझा पक्ष माझा विचार करेलच, कारण की मी पक्षासोबत आज नाही तर 2010 पासून बोंडे साहेबांसोबत आहे. त्यामुळे पक्ष माझा नक्कीच विचार करेल, कारण की मी त्यांच्यासोबत तळामळातून आहे. त्यामुळे पक्ष पहिला माझाच विचार केला जाईल, कारण की मी कोणाच पक्षामध्ये आजपाव तर गेलेलो नाही आहे. पक्षाकडून मला काय मागणी जरी आली आहे तरी मी कोणाच पक्षाकडे गेलो नाही. तरी मला पूर्णतः विश्वास आहे की मला BJPचीच तिकीट मिळेल, भारतीय जनता पक्षाची तिकीट मिळेलच. काय सांगणार भाऊ, योग्य उमेदवारी आहे का संदीप भाऊ उईकेंची? हॅलो, आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिक कार्यकर्ते आहे आणि पक्षासाठी एकजुटाने आतापर्यंत आम्ही मेहनत करीत आलेलो आहे. परंतु आतापर्यंत बेनोडा गावामध्ये भारतीय जनता पार्टीने तिकीट दिली नाही आहे. पण यावेळेस आम्ही संदीप भाऊ उईके यांना तिकीट मागण्यासाठी एकत्रित झालेलो आहे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे, तरी आम्ही त्यांच्यासाठी लोकवर्गणी करून त्यांना उमेदवारी देऊन आम्ही त्यांच्यासोबत पूर्ण ताकदीनं लढायला तयार आहे. आणि गावाचा विकास झाला पाहिजे आणि संपूर्ण लोक आमच्या सोबत आहे, म्हणून आम्ही पक्षांना संदीप उईके यांच्यासाठी भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मागत आहे आणि त्यांनी आमची मागणी स्वीकार करावी हीच आमची विनंती आहे. आपल्यासोबत काही महिला देखील आहेत, तर काय सांगणार ताई, संदीप भाऊ उईके यांना उमेदवारी मिळाली पाहिजे का? हो, मिळाली पाहिजे, नक्कीच मिळाली पाहिजे. कारण की आमचं गाव एवढं मोठं आहे, आम्हाला वारंवार काही निवडणूकमध्ये आमच्या गावाकडे लक्ष दिलं जातं का? निवडणुकीसाठी पक्ष आम्हाला एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित करतात महिलांना की तुम्ही आम्हाला जनता पार्टी पक्षांना वोटिंग करा. मग आमच्या गावांना उमेदवार का म्हणून नाही द्यायचं? एवढ्या वर्षापासून आम्हाला वंचित ठेवलं तुम्ही, आम्हाला दिलंच पाहिजे. आम्ही हक्क आहे तो आमचा आणि मिळाला पाहिजे. शहीदांचं गाव आहे, आम्ही जिल्हा परिषदपासून वंचित आहोत, म्हणजे आमच्या गावाचा निधी येते ग्रामपंचायतमधला तो खूप छोटा मिळते. आमच्या गावाचा विकास नाही होऊ शकू राहिला. तुम्ही छोट्या गावांना देता त्यांचा विकास होते. मग एवढं मोठं गाव आहे, जर जिल्हा परिषदचा जर आमच्या गावातला उमेदवार जर निवडून आला तर नक्कीच आमच्या गावाचा विकास होईल, लोकांचा विकास होईल. तळागाळातले लोक आहे त्यांना पण आर्थिक सवलत मिळणार, त्यांचा विकास होईल असं मला वाटते. कारण की संदीप दादांनी वारंवार जे आहे ग्रामपंचायत सदस्य राहिले ते 10 वर्ष, त्यांनी जनतेमध्ये भरपूर कामं केलेली आहेत. त्यांनी लोकांपर्यंत आपल्या संवाद साधला आहे, त्यांच्या घरापर्यंत गेले आहे. त्यांचा अपंग असो, विधवा असो, पुरुष म्हणजे श्रावण बाळाचे लोक असो, त्यांच्यापर्यंत ते पोहोचले, त्यांना लाभ मिळवून दिला. तर असं वाटते भारतीय जनता पक्षाने लक्ष द्यायलाच पाहिजे आमच्याकडे. आमचं गाव ह्यापासून वंचित नाही ठेवायला पाहिजे, कारण की आमच्या लोकांनी एवढ्या मोठ्या 6,500 लोकांचे वोटिंग आमच्या गावातून होत आहे. तर आमच्या गावातले कार्यकर्ते तळमळानं तेवढं त्यांच्या पाठीमागे राहतात उभे, तर त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे. आणि तिकीट त्यांना उमेदवारी मिळवण्यासाठी तुम्ही किती संख्येनं महिला जाणार आहात? आम्ही तर नक्कीच 300-400 महिला असो तेवढी संख्या आम्ही महिला जाणार. कुठेतरी आपण बघू शकतो एक वेगळी ज्वाला या बेनोडा शहरामध्ये आपल्याला दिसते आहे. काय सांगणार ताई, संदीप भाऊ उईके यांची उमेदवारी योग्य आहे का, मिळाली पाहिजे का त्यांना? योग्य आहे, खरोखर आहे. आणि कसं आहे, भारतीय जनता पक्षासोबत कितीतरी वर्षापासून संदीप भाऊ उईके त्यांनी काम केलेलं आहे आणि जनतेसुद्धा काम केलं आहे. लोकांचे प्रश्नसुद्धा त्यांनी खूप सातत्याने म्हणजे त्यांनी त्यांच्या मनापासून त्यांनी काम केलेलं आहे. आणि येते ह्या 10 ते 15 वर्षात आमच्या गावाचा खूप असा विकास म्हणजे रखडलेला आहे. त्यांना तिकीट मिळावी आणि पक्षांनी त्यांचा विचार करावा असं मला वाटतं. मी बेनोडा गावातील शक्ती केंद्र प्रमुख भारतीय जनता पार्टी आणि माझे स्नेही 6 बूथ प्रमुख तसेच ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, माजी उपसरपंच हे सर्व माझ्यासोबत जुळलेले लोक आहे. परिपूर्ण मी सतत बोंडे साहेबासोबत नेतृत्व म्हणजे काम गावासाठी करत आलो आहे. त्याच्यानं आज संदीप उईके ह्या गरीब परिस्थितीला जरी असला तरी आज 95% गाव हे संदीप उईकेच्या पाठीशी नाही. कारण का लोकांचं म्हणणं आहे बेनोडावासियांचं, आम्ही संदीप भाऊला पैसेही देऊ आणि मतही देऊ. जर पक्षानं डावललं तर आपण अपक्ष उभा करू तरी संदीप उईकेला निवडून आणू. कारण का संदीप उईकेमध्ये इथे ताकद आहे का जिल्हा परिषद सर्कलचा पूर्ण विकास संदीप उईके करू शकते. कारण का तो ॲक्टिव्ह आहे काम करण्यात. 10 वर्ष ग्रामपंचायत सदस्य राहिला, लोकांनी त्याचे कामं पाहिले, त्याचं नेतृत्व पाहिलं, त्याची धावपळ पाहिली. आजही कोणाची तर अर्ध्या रात्री जरी काही झालं, कुठं घडलं, संदीप उईकेला जर फोन केला, दवाखान्याचं जरी काम असलं, संदीप उईके धावून जातो.
एवढंच नाही, कोणाला काही जरी झालं, कोणाची साप जरी निघाला रात्री संदीप उईके जातो. म्हणून संदीप भाऊ कसा आहे, प्रिय असा उमेदवार गावातून गावातल्या जनतेनं निवडला आहे. संदीप उईकेले इतर पक्षाचे लोक पण बेनोड्या गावातले संदीप उईकेलाच मतदान करणारे हे गावात ठरलं आहे. गावातल्या साऱ्या लोकांचं म्हणणं आहे की आम्ही पैसे देऊ आणि मतही देऊ. आम्हाला आता गावातला उमेदवार पाहिजे म्हणजे पाहिजे. काय सांगणार? आमच्या गावामध्ये भरपूर कामं केले आहे. सगळं समजा हे केलं आहे त्यानं, तर आम्ही त्यांनाच हे केलं. काय सांगणार का? ही बेनोडा शहीद हे गाव शहीदांचं असल्यामुळं आणि BJPचे मुख्य जे आम्ही बूथ प्रमुख आहोत, तर आम्ही संदीप भाऊच्या पाठीमागं तिकीटसाठी जर तिकीट नाही मिळाली तर आम्ही त्यांच्या पाठीशी स्वतंत्र उमेदवार जरी राहिले तरी आम्ही ताकदीनं बूथवर आमचं काम करू आणि त्यांना हमखास निवडून आणू ही ग्वाही देतो. पक्षानं विचार करावा. बोंडे साहेबांनी एका मीटिंगमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची बूथची मीटिंग झाली, त्यावेळेस कबूल केलं होतं की बेनोड्यामध्ये यावेळेस मी जिल्हा परिषदची तिकीट देईल वरुडमध्ये. मग तो शब्द कायम ठेवून आमचे संदीप भाऊ उईके जो आहे तो चांगला धडाडीचा कार्यकर्ता आहे, रोस्टर आहे, त्यामुळं त्याला तिकीट मिळालाच पाहिजे याची पक्षानं दखल घ्यायला पाहिजे. आपण बघू शकतो भारतीय जनता पार्टीनं संदीप भाऊ उईके यांना उमेदवारी द्यावी. जर उमेदवारी त्यांना दिली नाही तर कदाचित भाजपला बेनोडा सर्कलमधून मोठा धक्का देखील बसू शकतो. कारण भाजपचे विविध जे कार्यकर्ते आहेत, 10 वर्षापासून भाजपसोबत एकनिष्ठ राहिलेले जे कार्यकर्ते आहेत, ते एक वेगळी भूमिका देखील घेण्याच्या तयारीत आहे. कारण बेनोडा शहरातला स्थानिक उमेदवार बेनोडातला विकासासाठी द्यावा ही त्यांची मागणी आहे. आपल्यासोबत आणखी या ठिकाणचे काही स्थानिक नागरिक आहे. काय सांगणार? संदीप उईके हा साधारण कास्तकार कामाला जाणारा माणूस आहे आणि हा जो वर्ग वाढवला आहे, जो भारतीय जनता पार्टी जे बेनोड्यात वाढली आहे, संदीप उईकेमुळे वाढली आहे. तो 10 वर्ष ग्रामपंचायत सदस्य राहिला. जनसंग्राम होतं आदरणीय अनिल बोंडे खासदार साहेबाचं, तेव्हापासून ते चिपकलेच आहे त्याले भारतीय जनता पार्टीले. आणि त्याने एवढा मोठा ताल बसवला पूर्ण बेनोडा गावात. कमीत कमी 6,500 मतं आहे. तर इथे संदीपजीला जर तिकीट भेटन तर कमीत कमी 5,000 मतं खाते तो बेनोड्यातला. एवढं असताना मग भाजपनं याच्यासोबत अन्याय नाही केला पाहिजे असं वाटतं? भाजपनं अन्याय केला का? भाजप इथून बेनोड्यातून बर्बाद झाली. भाजपनं जर अन्याय केला तर भाजप बेनोड्यातून निस्तानाबूतच होऊन जाते, निवडूनच नाहीत ते. मग आपण बघू शकतो एक वेगवेगळ्या भूमिकेत आता सध्या बेनोडा सर्कलमधले जे आहे, बेनोडा शहरातले जे आहे नागरिक आहे. काय सांग? मी बेनोडा ग्रामपंचायतला उपसरपंच असताना संदीप भाऊ माझे सहकारी मित्र सदस्य होते आणि संदीप भाऊचं नेतृत्व इतकं चांगलं की मला त्यांनी इतकं सपोर्ट केलं की मला जितकं कमी समजत होतं त्याच्यापेक्षा जास्त संदीप भाऊंना समजत होतं. संदीप भाऊ मला नेहमी गाईड करत होते की नाही भाऊ असं करायचं, पाणी तसं आणायचं, असं आणायचं. आम्ही खूप मेहनत केली, खूप इथून तिथून खूप पाणी आणलं. ज्यावेळेस 18मध्ये शॉर्टेज पडला पाण्याचा, त्यावेळी ती संदीप भाऊनं इतकी मदत केली की आम्ही रात्रंदिवस मेहनत करून गावासाठी पाणी आणलं. जो एका महिन्यावर 15 दिवसावर नळ जात होता तो आम्ही 8व्या दिवसावर आणलं. म्हणून मला तरी असं वाटतं की यावर्षी संदीप भाऊ जिल्हा परिषदेची तिकीट भेटली, निवडून आले तर आणखीन तरी गावाचा विकास होईल. आणि संदीप भाऊला आम्ही जिद्दीनं निवडून आणू, पाहिजे तशी मदत करू. संदीप भाऊ घरचे जरी घरी बसले तरी आम्ही वर्गणी करून तरी निवडून आणू, पण संदीप भाऊंनाच आणू एवढं मी सांगू इच्छितो. लोकवर्गणीतून ही उमेदवारी समोर येणार आहे आणि या उमेदवारासाठी संपूर्ण गावच नाही तर पूर्ण सर्कल जे आहे हे उलटणार आहे आणि कुठंतरी एक वेगळी भूमिका आता या गावातली जनता आणि या सर्कलमधली जनता घेणार आहे. नेमा की राजनीति से आज पर्यंत पानी नहीं, नल नहीं होता, टैप बांधला है, टाका, सारे जनता का ढोर का पानी पीते, सारा का चांगला खाते. भेटली पाहिजे त्यांना, भेटली पाहिजे ना, आला पाहिजे. काय सांगणार दादा? आम्हाला संदीप भाऊचं नेतृत्व फार आवडलेलं आहे. आम्ही सर्व युवा संदीप भाऊच्या पाठीशी आहे. आम्हाला भाजपची तिकीट हवी आहे. जर नाही देत असेल तर आम्ही संदीप भाऊचा अपक्ष जरी राहिलं तरी आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. म्हणजे युवक का त्यांच्या पाठीमागं आहे, काय असं अनुभवलं तुम्ही? हे ग्रामपंचायत सदस्य असताना त्याचे काम फार अतिशय चांगलं असल्यामुळं आम्ही त्याच्या हे झालेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला त्याचं नेतृत्व फार आवडलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला संदीप भाऊची पाठीशी आम्ही प्रत्येक. आणखी काही युवक आहे आपल्यासोबत?
संदीप भाऊ उईके यांना जिल्हा परिषदसाठी बेनोडा शहरातून उमेदवारी भेटावी यासाठी बेनोड्यातला प्रत्येक कार्यकर्ता आणि व्यक्ती त्याच्या पाठीशी उभा आहे.